जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजी नागरी मंचने उमेदवारांना दिला अपेक्षानामा, सुडकुळ पाण्यासह विविध मुद्द्यांचा समावेश। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह अभिजी बोला की बोला। इचलकरंजीकरांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की पाणी प्रश्न आहे। सुडकुळ पाणी योजनेसाठी आपण एक आंदोलन करतोय। गेल्या 14 वर्षापासून 2011 पासून इचलकरंजीचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 4 प्रमुख पक्ष आहेत सत्ता भोगलेले, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, यापैकी कोणालाही हा प्रश्न सोडवता आलेला नाही आहे। आणि त्यामुळे आम्ही गेल्या महिन्यामध्ये इचलकरंजीच्या पाणी प्रश्न जर नाही सुटला तर मतदानावर बहिष्काराचा इशारा आम्ही दिला होता। परंतु परवा दिवशी आमची इचलकरंजी नागरिक मंचाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी या सर्वांना हे निवेदनाद्वारे पाठवलं होतं। पण यांनी याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला प्रशासनाचा। आणि इचलकरंजी नागरिक मंच संघटना गेल्या 12 वर्षापासून इचलकरंजी शहरामध्ये सक्रियपणे काम करते। इचलकरंजीच्या मूलभूत प्रश्नाची आमच्या संघटनेला जाण आहे आणि ह्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी किंवा हे प्रश्न उमेदवारांपर्यंत जावेत याच्यासाठी इचलकरंजीकर नागरिकांचा अपेक्षानामा आम्ही आज प्रत्येक उमेदवाराला देत आहोत। त्यानुसार आज आम्ही इथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमसुद्दीन मोमीन यांना जाहीरनामा देत आहोत। त्यांनी आमदार झाल्यावर या जाहीरनाम्याप्रमाणे काम करावं आणि इचलकरंजीचे प्रश्न सोडावेत असे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आणि याच्यानंतर इचलकरंजी नागरिक म्हणजे ही राजकीय संघटना असल्यामुळे कुठल्याही पक्षाला पाठिंबा द्यायचा किंवा कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय होत नाही। परंतु वैयक्तिक जे काही सदस्य आहेत त्यांच्या मनाप्रमाणे काम करू शकतात। त्यामुळं आम्ही नागरिकांना आवाहन करतोय, आज संध्याकाळी आम्ही हा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय। या जाहीरनाम्याला जो कोण उमेदवार खरा उठला असेल नागरिकांना वाटते मतदारांना त्यांनी त्या पद्धतीने मतदान करून योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं असं आम्ही आवाहन करतो। एक मिनिट। इचलकरंजीचा महत्त्वाचा जे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न, अनेक वर्ष झाली पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। त्या ठिकाणी इचलकरंजीची उमेदवारी घेत असतानाच बाळासाहेबकडे जाऊन या आराखडा आखण्यात आला। पाण्याचा प्रश्न आपण कसल्या पद्धतीने इथं सॉल्व्ह करू शकतो, कसल्या पद्धतीने लोकांना दररोज स्वच्छ आणि मुबलक पाणी आपण देऊ शकतो। ह्या पद्धतीने ॲडव्होकेट महेश कांबळे सर असो किंवा इथले पदाधिकारी असो किंवा दोन्ही साहेब असो, मी मला उमेदवारी देत असताना पूर्ण अख्खा एक दिवस बाळासाहेबांनी आम्हाला देऊन स्वतः साहेबांच्या बाळासाहेबांनी स्वतः देऊन एक दिवस आपण निवडून गेल्यानंतर लोकांना कशा पद्धतीने कसं काय करू शकतो याचं नियोजन वंचित बहुजन आघाडीने आधीच आखलेले आहे। म्हणून हा प्रश्न घेऊन वारंवार आम्ही लोकांकडे जातो आहे आणि एकदा साहेबांना शब्द दिलेला आहे म्हणजे त्या हिशोबाने आम्ही आराखडा आखलेला आहे आणि निवडून आल्यानंतर आम्ही 100% ते सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे। एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।